नमस्कार. भाजप नेते विजय चौधरी यांच्या एकामागून एक व्हायरल होणाऱ्या ऑडिओ क्लिपमुळे भाजपसह सत्ताधारी पक्षातील मंत्री नेते हे चांगलेच गोत्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र पुन्हा एकदा याच विजय चौधरींची ऑडिओ क्लिप समोर आली आहे. या ऑडिओ क्लिपमुळे भाजपचे मंत्री जयकुमार गोरे हे चांगलेच अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. ही ऑडिओ क्लिप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी त्यांच्या फेसबुक प्रोफाईलवर पोस्ट केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की भाजप महामंत्री विजय चौधरीची ही नवीन ऑडिओ क्लिप. विजय चौधरी सध्या फरार आहे असं सांगितलं जातं. त्याच्या पीएला अटक होऊन जामीन देखील झाला आहे. पण विजय चौधरी आणि पीए यांच्यावर चर्चा करण्यापेक्षा व्हायरल ऑडिओ क्लिपमधून जो कंटेंट बाहेर येतोय तो भाजपची संस्कृती आणि ना खाऊंगा ना खाने दूंगा असं सांगणाऱ्यांची प्रवृत्ती उघड करणारा कंटेंट आहे. भाऊ बोलो आपले 4 पत्र दिले होते साहेबांनी. ते 4 पत्र दिले होते साहेबांनी. शहादा तालुक्यात 2, खडतवाड्याला 1 आणि विनोदला 1. आणि घेऊन गेलो ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे गोरेंकडे 25-15चा निधी मिळावा बुवा. आणि यांची दलाली करत होता. 10% प्रमाणे पैसे गोळा केले दोर करणे. ओ ऐसा है क्या? मग काल गेले होते मंत्रालयात. गोरे साहेबांनी काही दिले नाही म्हणे. पैसे दोर करणे जमा करून घेतलेले. अच्छा ओके आणखी मग आता सर लेटेस्ट हीच आहे. ठीक आहे. आणि थोडे बी गेले पैसे काढण्यासाठी आणि ठेकेदार बी आले. थोडे कोणाकडनं करते हालचाल? अजितदादांकडे गेली होती. विखे साहेबांना बोलवलं होतं म्हणे अजितदादांनी. मग तर विखे साहेबांनी सांगितलं की बुवा नंदुरबारच्या पैशांचा काही विषय नाही म्हणे. मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं म्हणजे तिला काही पैसे दिले नाही म्हणे त्यांनी. तर ती जोशी म्हणून मुख्यमंत्री साहेबांचा कोणीतरी मित्र आहे नागपूरला. त्यांच्या बरोबर काम करतात म्हणे ते. प्रसाद जोशी का असं काहीतरी नाव सांगितलं. तर तिच्या नवऱ्याचा जो मित्र आहे त्याचे मिळून येते. त्यांच्याकडनं ते लाईन लावता येतं. ती काल परत आली मुंबईला. सांगत होती काल की महाराष्ट्रात आपलं राष्ट्रीय अध्यक्ष यांची नेमणूक भूपेंद्रसिंग यादव यांची नेमणूक होणार आहे म्हणे. आणि महाराष्ट्रात रवी चव्हाण बिजू भाऊंना महामंत्रीपद धुळ्याचं देणार आहेत म्हणे. बाकीच्या सर्व पद काढणार म्हणे. धुळ्याचे देणार आहे. आणखी बस एवढंच बोललो. आणखी एवढाच विषय होता. बाकी तर काही हे तर रवी चव्हाणचं कधीच फायनल झालेलं आहे. जगजाहीर येते तो काही विषय नाही. आणि भूपेंद्रजीचं तर कधीचं नाव चाललेलं होतं. भूपेंद्रजींनी महाराष्ट्रात जिंकला त्याच्यामुळे आणखी त्यांची राजकीय उंची वाढलेली आहे. बरोबर. इकडनं तिकडनं बातम्या ऐकून फेकत असेल ती फेकते. लक्षात. आणि महामंत्र्याला सर्व विभाग दिला जातो, एक दिला जात नाही. ठीक आहे. फेकू असते तर ठीक आहे. सांगत आपण तरी पण मला काही गोष्टी. जी भाऊ जी. चालेल.